नमस्कार. हे मला वाटतं शेवटचं प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव ईश्वर. ज्ञानेश्वरी आणि गीतेचा हा छोटेखानिक आणि तार्किक आढावा शेवटी ईश्वर या संकल्पनेशी किंवा काहीच्या मध्ये वास्तवाशी येऊन धडकलो. ईश्वर या संकल्पनेची व्याख्या नाही, त्या कल्पनेशी फक्त समजुती आहेत हे आपण एका पूर्वीच्या प्रकरणात बघितले आहे. किंबहुना 30 वर्षापूर्वी ज्या काळातल्या विज्ञानाचा झपाटा बघितला तर एक सुप्रसिद्ध अमेरिकन नियतकालिकाने ईश्वरी गोष्ट मेल्यातच जमा आहे असा भटपटीत मथळा देऊन एक अंक छापला होता, इज गॉड डेड. त्यानंतर विज्ञान आणखीन पुढे सरकले आहे. ते इतके की मानवाने निर्माण केलेले संगणक आज्ञा केल्यावर उत्स्फूर्तपणे कविताही प्रसवू लागले आहेत. संगणकाला आकलन झालेल्या आधुनिक श्रुती शब्दच्छलच करायचा झाला तर पूर्वी माणसाचं आयुर्मान 40 वर्षाचे होते, ते आता 70 पर्यंत पोहोचले. हा इतिहास बघता पूर्वी ईश्वराचा प्रकोप होता आणि आता आशीर्वाद प्रसाद मिळतो आहे की कसे, असा अवघड प्रश्न उभा राहतो. तसेच प्रदूषणाबद्दल म्हणता येईल. माणसाच्या भोगी निर्बुद्ध वाह्यात्पणामुळे जे हल्लीचे आखरीत उद्भवले आहे ते ईश्वराने आपल्याला धडा शिकवण्यासाठी निर्मिले आहे काय विचारता येतो. कार्यक्रम परंपरा जशी विद्वानात सांगतात तशी वैदिक तत्वज्ञानात सांगितले आहे विशेष. ती संकल्पना इतर पाश्चिमात्य धर्मात दिसत नाही. प्रश्न एवढाच उरतो की ज्यातून हे विश्व निर्माण होते त्याला इच्छा, मन वगैरे गोष्टी होत्या की कसे. जर असतील तर मग ते विश्व चालवत आहे असे म्हणता येईल. परंतु त्यातील अडचण अशी की इच्छा असणे ही अपूर्णत्वाची खूण आहे आणि ती तर ब्रह्म या नावाच्या तत्वाला नव्हती, कारण ते आपल्या मानवी विकाराने बाधित झालेले नव्हते असे वेदांत म्हणतो. सुदैवाने आपल्या पूर्वजांनी ब्रह्माची व्याख्या स्पष्ट सांगितली आहे. विश्व झाल्यानंतर ते चालवण्यासाठी ईश्वर आला असेही म्हटले जाते. परंतु त्या विधानाचा छडा लावताना हल्ली चिन्मय मिशनचे भारतीय दर्शनावरचे जे पुस्तक मी वाचले त्यात या महत्वाच्या प्रश्नाच्या उत्तरात वेदांत या शेवटच्या आणि अंतिम दर्शनापर्यंत ईश्वरी अन्वयाला जागा नव्हती आणि ती कल्पना पुढे रामानुजाचार्यांनी प्रस्तुत केल्यावर लोकप्रिय झाली असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. अर्थात ईश्वर, परमेश्वर हे शब्द ब्रह्माला वापरले जातात ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि ज्ञानेश्वर जेव्हा ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणतात तेव्हा ते ब्रह्मनिष्ठांची मांदियाळी असे म्हणत असणार. 18व्या अध्यायात एका ओवीत ज्ञानेश्वरांनी चैतन्य, ईश्वर आणि ब्रह्म एकाच अर्थाने किंवा सरसकट वापरले आहेत. ती ओवीही मला सूचक वाटते. हिंदू धर्मात, आणि हिंदू हा शब्द या पुस्तकात मी पहिल्यांदाच वापरतो आहे, नास्तिकांचाही समावेश आहे असे म्हटले जाते तेव्हा मला तेवढेच बरे वाटते. इथे नास्तिक हा शब्द कर्त्या करवित्या ईश्वरावर विश्वास न ठेवणारे अशा अर्थाने मी वापरतो आहे आणि तसाच तो नास्तिक दर्शनांनीही वापरला आहे. मूर्तीपूजेचे अनेक फायदे आहेत. त्या मूर्ती प्रतिकात्मक आहेत, त्या सोयीस्कर आहेत, त्यांच्या मागे परंपरा आहेत, परंपराची पुराणे आहेत. त्या मूर्ती आणि त्यांची भक्ती समाज मनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यामधला श्रद्धेचा भाग नाकारता येणे शक्य नाही हे खरेच. त्या गोष्टी नाही म्हटले तरी अंधश्रद्धेला खत पाणी पुरवतात हेही खरे. पण म्हणून मूर्तीपूजा आणि कर्ता करविता परमेश्वर नाकार शक्य झालेले नाही, ते एक व्यावहारिक सत्य आहे. ही पार्श्वभूमी बघता तत्वज्ञान तथाकथित देव किंवा ईश्वर यांच्याशिवाय शक्य आहे असे मला वाटते. म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. विश्वाचे गूढ अजून संपूर्णपणे उकललेले नाही. ते गूढ तर्काच्या पलीकडे आहे हे गृहीतक आपण बाळगून आहोत. पण ब्रह्म पसरले त्याचा काळ 12-14 अब्ज वर्षे असला तरी विज्ञानाची झेप आता मागे मागे जात त्या घटनेच्या उंबरठ्यावर उभी आहे हे लक्षात घेतलेले बरे. तोवर जगातल्याच नव्हे तर विश्वातल्या घटना कशा घडल्या किंवा घडत आहेत आणि वैयक्तिक आयुष्य कशी उलगडतात त्याविषयी चर्चा करण्यासाठी, अनुमाने काढण्यासाठी वेदांताने आणि त्याला समांतर विज्ञानाने आपल्यासमोर भरपूर सामग्री ठेवली आहे. त्या सामग्रीचा आधार घेत जगणे शक्य आहे असे मला वाटले. म्हणून हे पुस्तक किंवा हे व्याख्यानांची माळा मी ज्ञानेश्वरांची मदत करून लिहिली आहे. ते त्यांच्या स्मृतीला अर्पण करतो. व्याख्यानमाला किंवा पुस्तक संपवतो. आभार.